सेल्युलोज पोटामध्ये नाही. मग त्याच्यामुळे तो सेल्युलोज नावाचा फायबर आपण पचवू शकत नाही. त्याच्यामुळे आपलं पोट वगैरे साफ होतं हे खाल्ल्यामुळं, गाजर, बीट, मुळा असं. तर मग हे मानव जो आहे तो सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण आपल्याकडे सेल्युलोज नावाचा एन्झाईम नाही आहे. PSI प्री 2011ला विचारलेलं आहे. ठीक आहे. पुढं बघा, प्रोटीन्स द बॉडी बिल्डर्स. ऊर्जा 1 ग्रॅम प्रोटीनपासून तुम्हाला 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. ASO प्री 2015ला विचारला आहे. अंड्याचा बघा काय विषय. अंड्यामधून तुम्हाला एक पूर्ण प्रथिनांचा म्हणजे कंप्लीट प्रोटीनचा चांगला स्रोत आहे अंडे. PSI प्री 2014ला विचारले. सर्वात जास्त गरज कोणाला असते तर गर्भवती स्त्रीला, प्रेग्नंट वुमनला असते. कशाची? प्रोटीनची. आणि प्रथिनांच्या संश्लेषणात RNAची महत्त्वाची भूमिका. प्रोटीन सिंथेसिस आपण पाहिलं होतं आधीच, हे काम RNA करतं. तर हे आकडे लक्षात ठेवा. 1 ग्रॅम प्रोटीनमध्ये 4 किलो कॅलरी ऊर्जा